प्रिन्स एंटरप्राइजेस आणि जयमाला ट्रान्सपोर्ट या दोन्ही संघांमध्ये ही लढत. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहू शकाल मैदानामध्ये. राजन आणि संतोष चेंडू चॉईस करत असताना क्षेत्ररक्षणाचा विचार कराल तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईनला यस्टनच्या पाठीमागे 38 सर्कलमध्ये चेंडू आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक. तसेच शॉर्ट पॉईंटला शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला ऑन साईडचा विचार केला शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑनला आणि डीप मिड विकेटला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. स्ट्राईकला सज्ज होत असताना फलंदाज विनायक मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि मात्र पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालेलं आहे विनायक याला. आणि राजन या ठिकाणी राजनची खेळी संपुष्टात आलेली आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. नवीन फलंदाज मैदानावर आलेली आहेत. हरेश जोशी या ठिकाणी आता आलेले आहेत फलंदाजीसाठी. राजन मात्र या ठिकाणी फारशी काही कामगिरी करू शकलेला नाहीये. पुढचा चेंडू विनायक या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सामना करतील हरेश जोशी. याळ मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू निर्धावाचा चेंडू. विनायक चांगली कामगिरी करतोय चांगलं षटक हाताळतोय. या अगोदर सुद्धा चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे आणि निश्चितच पूर्णपणे अनुभव वापरतोय. अनुभवी खेळाडू आहे परंतु हरेश जवळ सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेला सुंदर फटका हवेत आणि सुंदर झेल घेतलाय मयूर पाटील यांच्याकडनं. लॉंग ऑनला त्या ठिकाणी चांगला फटका होता हवी तेवढी ताकद नव्हती मात्र हवेत चेंडू असताना मयूरने सुंदर झेल घेतलाय. प्रसाद पाटील यांच्याकडनं जो पहिला झेल घेतला होता यष्टीरक्षकाने त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद प्रसाद पाटील. आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल विनायकने बऱ्याचशा वेळी पहिलं षटक हाताळताना 2 गडी निश्चितच बाद केलेले आहेत. पहिलं षटक हाताळत असताना नेहमीच कमीत कमी धावा खर्च करून विकेट्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या ठिकाणी विनायक आणि वाईट पंच घोषित करतायत. या ठिकाणी 500 रुपये विनायकसाठी. पहिला गडी बाद केला होता. यावेळेला ब्लॉक होल मध्ये चेंडू आणि निश्चितच काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. विनायक कमीत कमी धावा खर्च करतो आपल्या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेली आहे एक्स्ट्रा ती पण आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेले आहेत. पुढचा चेंडू होता शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू जाईल आणि दरम्यान हे 1 धाव मिळेल.
आता मात्र अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे. प्रणय या ठिकाणी आता स्ट्राईकला. बॅकफुटला जाऊन उकरण्याचा प्रयत्न होता हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाही आहे पाहूया. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि सोबतच पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 3 आणि 3 धावांच्या मोबदल्यात 2 गडी महत्वाचे. राजन आणि हरीश तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. चेंडू काउंट येस, बॉल काउंट केला जाईल. आता मात्र चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. काय घडलेलं आहे मैदानात फलंदाजाला पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. अतुल मुंडोऱ्यांकडनं षटकातला पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या आता झालेली आहे 4 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अतुल. चेंडू रिलीज केलेला नाहीये. मागच्या सामन्यात सुद्धा असंच 2 वेळा घडलं आणि धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि महत्वाचा गडी बाद झाला होता. अतिशय वेगवान चेंडू होता. लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलाय. 38 सर्कल मध्ये ऑनसाइडला चेंडूला अडवलं जाईल. दरम्यान एक धाव. एक धावेने संघ आता पुढे वाटचाल करत असताना आणि दरम्यान आपण पाहू शकाल यस आता चेंडू काउंट केला जाईल आणि रिटायर्ड हर्ट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. अतुल या ठिकाणी आपण पाहू शकाल जशी गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षण लावलंय. 3 खेळाडू आपण पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर आहेत
ऑन साईडचा विचार कराल तर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटमध्ये खेळाडू तैनात. यावेळेला चेंडू हा वाईड, अतिरिक्त धाव आणि या वाईडच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या झालेली आहे 6. पुढचा चेंडू रिव्हर्स फटका हवेत आणि जेल सुटतोय. निश्चितच भाविक सारख्याला जीवनदान मिळते. दरम्यान 3 खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी. दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि आता 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 झालेली आहे. याला मात्र पाहू शकाल हवे चेंडू आहे आणि फलंदाज बाद. भाविक याची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. महत्वाचा खेळाडू बाद झालेला आहे. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती फक्त 8 आणि 8 धावांच्या मोबदल्यात एकूण विकेट्स गमावल्यात त्या म्हणजे 4. अक्षयने सुंदर झेल घेतलाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना भाविक बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येत आहेत. शैलेश. आता मात्र पूर्ण दारोमदार असेल या दोघाही फलंदाजांवर. यावेळेला पाहू शकाल पूर्णपणे शफल झाला होता फलंदाज. ऑफ साइडला थोडा मूव झाला होता. पदतलित पाहू शकाल आपण आणि फुटवर्कचा फायदा मिळालेला नाही आहे. चांगली गती या ठिकाणी निर्माण करतायत गोलंदाज. यावेळेला पाहू शकाल सुंदर फटका आहे आणि तेवढंच सुंदर झेल. बंटू याने सुंदर झेल घेतलाय. या ठिकाणी एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना प्रिन्स एंटरप्राइजेस संघाचे आतापर्यंत 5 विकेट्स गमावलेले आहेत प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने.
चला टीम मीटिंग नको आहे. पंचांची वॉर्निंग आलेली आहे. पहिली वॉर्निंग आलेली आहे. आतापर्यंत गडी एकूण बाद झालेत ते म्हणजे 5 गडी बाद झालेत. दुसरं षटक अतुल या ठिकाणी करत होता. आता मात्र या ठिकाणी मयूरला गोलंदाजीसाठी आणलेले आहे. सामना करतील शैलेश. फक्त 2 खेळाडू आता 38 सर्कल मध्ये पाहू शकाल. अन्य सगळे खेळाडू 38 सर्कल बाहेर, ज्यामध्ये आपण पाहू शकाल डीप पॉइंटला फुलटो चेंडू बॅटच्या मधोमध आणि हा चेंडू जातोय. अतिशय जबरदस्त फटका. शैलेशच्या बॅटमधला षटकार. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल आता या ठिकाणी दोघाही फलंदाजांना. उत्तम फटका शैलेशच्या बॅटमधनं. षटकाराने खातं उघडतो शैलेश. आणि निश्चितच शैलेश हा एक मोठा फलंदाज आहे. एकदा लयमध्ये आल्यानंतर त्याला थांबवणं कठीण. ऑफस्टंपच्या बाहेरला चेंडूला कट केला. पाहूया चेंडू जातोय आपण, परंतु त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितच दुसरी धाव घेतली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी थ्रो जो आहे हा काही टप्प्यांवर आला आणि दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली मैदानामध्ये. 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता कुठेतरी धावा येत आहेत प्रिन्स एंटरप्राइजेस संघाला. धावसंख्या आतापर्यंत आहे 17 झालेली आहे. मात्र पाहूया आता कोणत्या संघाला खतरा आहे. शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. पॉवरफुल. पाहूया हवे चेंडू. सुंदर झेल. कमालीचा झेल घेतलाय. अक्षयने सुंदर झेल घेतला मिड विकेटला. आणि आता सहा विकेट्स गमावलेले आहेत आता प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहू शकाल मयूरला या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतर 3 धावा धावून घेतल्या होत्या आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर अक्षयकडनं सुंदर झेल मिड विकेटला आमंत्रित केलं होतं फलंदाजाला. मात्र फलंदाज यांची केळी संपुष्टात आलेत. नवीन फलंदाज मैदानावर येत असणारा फलंदाज दिलीप या ठिकाणी फलंदाजीसाठी. यावेळी मात्र मजबूर केलंय. हवे चेंडू आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू आणि दरम्यान काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता यावेळी मात्र शॉर्टपिच चेंडू होता. शॉर्ट पूल केलाय. बॅकफुटला जाऊन शैलेश त्या ठिकाणी एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेसाठी दिलीप याचा प्रयत्न झाला होता. पाहूया मात्र पिछे मूड करतोय आणि या ठिकाणी धावां होत आहेत.
धावसंख्या झालेली आहे 20. मयूर या ठिकाणी गोलंदाजी करतोय, चांगला पेस निर्माण करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळेला मात्र जागेहून मारण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आणि सोबतच आता या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झालेली आहे 20. 20 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद झालेले आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा झाल्यात आणि 20 धावांच्या मोबदल्यात 6 गडी बाद झालेले आहेत. जरा आता क्षेत्ररक्षण आपण ताबडतोब लावून घ्यायचंय. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट पुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि जसा चेंडू हातात मिळाला तसाच तो फेकला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअर लेगला आणि एका धावेने संघाची धावसंख्या 21 झालेली आहे. शैलेश आणि दिलीप मध्ये या ठिकाणी बातचीत होत असताना निश्चितच दोघांमध्ये चर्चा होते कशा प्रकारे या ठिकाणी खेळायचं आहे. निश्चितच या ठिकाणी बोलणं झालं असेल, परंतु दोघांना या ठिकाणी टिकून खेळणं गरजेचं आहे. संघासाठी धावा बनवणं हे खूप गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न दिलीपचा, परंतु निर्धाव असा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित जाऊन पोहोचतोय. आणि यावेळेला वाईड अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता झालेली आहे 22 धावा झालेल्या आहेत. शॉर्टपिच चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड. लाईन पाहू शकाल थोडीशी नियंत्रणाबाहेर आणि आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा बातचीत होत असताना यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये चर्चा आणि तसेच दोघाही फलंदाजामध्ये सुद्धा
चर्चा. शैलेशला अनुभव आहे, दोघंही अनुभवी खेळाडू आहेत, परंतु या सामन्यामध्ये शैलेश चांगली फलंदाजी करतोय. तेरा या धावसंख्येवर शैलेश खेळतोय. यावेळेला सुंदर फटका आणि चेंडू जाईल षटकारासाठी. आणि हेच मगासपासून शैलेश त्या ठिकाणी कानमंत्र दोघेही चर्चा करतात. जर या चेंडूला षटकार मारतायत दिलीप तर 500 रुपये दिले जातील नंदन पाटील यांच्याकडनं. धावसंख्या षटकाराच्या मदतीने पुढे सरकती आहे. 29. निश्चितच. आणि यावेळेला चेंडू गेलाय डीप कव्हर मध्ये. दरम्यान निश्चितच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मुंडोरा यांकडनं सामना करतील दिलीप. यावेळी मात्र हवेत चेंडू आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल आणि दरम्यान पाहू शकाल फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 32 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. भूषण या ठिकाणी गोलंदाजी करतोय. याला मात्र बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो, सरसावतोय. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु एकच धाव मिळेल. अतुल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते मिड विकेटला. दरम्यान या ठिकाणी 4थ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्स एंटरप्राइजेस संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना धाव संख्या 6 बाद 33 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजीसाठी या ठिकाणी विनायक स्वतः या ठिकाणी आता विनायक आलेले आहेत. पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या त्या फक्त 3 आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केले होते. आता मात्र विनायकला शेवटच्या षटकासाठी सुद्धा जबाबदारी सोपवलेली आहे. गुडलेंचा टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगवान चेंडू जातोय. पूर्णपणे बीट झाला फलंदाज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शैलेशचा, परंतु असफल ठरतोय. कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात सुरक्षित. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू विनायककडनं डॉट टाकला जातोय. पुढचा चेंडू आहे मात्र फुलटो चेंडू बॅटच्या मधोमध स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जाईल हा षटकारासाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. प्रिन्स एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आता पाहू शकाल स्कोर कार्डवर 39.
विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. याने मात्र बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह केला. मिड विकेटला पाहूया या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि दरम्यान एका धावेचं समाधान मानावं लागलं. दोघांमध्ये पुन्हा एकदा चला स्पीडअप करायचंय. अजूनही 3 चेंडू शेष आहेत शेवटच्या षटकातले. विनायक या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटो चेंडू शॉर्ट पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. पाहूया पहिली धाव जोरात घेतली. दुसऱ्या धावेसाठी चांगला थ्रो. अतिशय चांगला थ्रो. चेंडूला जसं हातात घेतलं आणि तसाच तो फेकला गेला. विनायक मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. आतापर्यंत एक षटकार त्याच्या षटकामध्ये लगावलेला आहे. यावेळेला मात्र पाहूया हवेत चेंडू आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न करतो विनायक. मात्र एका टप्प्यावर चेंडूला अडवेल. दुसऱ्या टप्प्यावर मात्र या ठिकाणी निश्चितच 2 धावा घेतल्यात. 2 धावा चोरल्यात. 2 धावांच्या मदतीने प्रिन्स एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या 43 धावा झालेल्या आहेत. स्कोरिंग करतायत अल्पेश गायकवाड. मोत्यासारखं अक्षर त्यांचं. वेगवान चेंडू होता परंतु शरीराला आदळतोय. दरम्यान एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. दुसरी धाव घेताना या ठिकाणी मात्र शैलेश डेंजर एंडला धावत होता फलंदाज बाद. मात्र या ठिकाणी 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या 44-45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने जय माल्या ट्रान्सपोर्ट संघासमोर. आणि यानंतर आता समालोचन कक्षामध्ये फेरबदल होतोय. परिवर्तन. आणि समालोचन कक्षामध्ये मराठीचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद संदीप बागुल सर आणि त्याच्या समेत राहुल भोईर. तर सामना जिंकण्यासाठी ते मात्र पाहतोय आपण की जो टार्गेट उभं केलं आहे निर्धारित 5 षटकामध्ये 45 धावचं टार्गेट आहे. ज्या प्रकारे असं वाटत होतं की प्रिन्स एंटरप्राइजेस संघ 35च्या आतमध्ये रोखला जाईल पण चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दिलीप आणि त्याच्यात समेत फलंदाज यांच्या माध्यमातून. आणि त्यात छोट्याशा खेळीच्या बळावर मात्र एक समाजजनक धावसंख्या उभी केली. निश्चित इथं मात्र जे आम्ही सकाळी दुपारी अनाऊन्स केलं होतं की सर्व खेळाडूंना इथं मात्र 12च्या नंतर मेजवानी जेवण देण्यात येईल तो मात्र सुरू झालेला आहे. आदरणीय देवेंद्र इताडकर साहेब तसेच सन्माननीय हरेश जोशी साहेब आणि त्याच्या समेत योगेश तरे साहेब. जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. ज्या कोणाला जेवण करायचं असेल तर आपण आता मात्र हा जेवण शाकाहारी नसणार आहे मांसाहारी असणार आहे. निश्चित प्रथमेश दादा उत्सुकता असेल आपल्याला तर आपण जाऊ शकता.
तर लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. अजून पाहतोय आपण की हा सामना खूप एक रंगतदार होईल, कारण की ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं आपण, ज्या संघाची खरी ताकद जी होती ती म्हणजे बॉलिंग साईड खूप मजबूत आहे प्रिन्स इंटरप्राइज संघाची, आणि ती ताकद इथं मात्र सिद्ध करावी लागेल. KPL पर्व पाचवं पाहतोय आपण, अंतिम सत्राकडे या स्पर्धेची वाटचाल. आणि इथं मात्र कौतुक करेन मी, नो डाऊट. ज्या प्रकारे आपण लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स सुंदर टेलिकास्ट आहे, त्याच प्रकारे डे नाईट स्पर्धेसाठी ज्या प्रकारे रोशनी इथं मात्र लाईटची सुविधा उपलब्ध करून दिली. विनोद पाटील, नो डाऊट खांडपेचं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. रुपेश पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय आपण की इथे लाईव्ह इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि खूप कमी काळात एक मोठी भरारी झेप घेतली रुपेश दादा पाटील यांनी. ठीक आहे, समोर पाहतो पण व्हॅनमध्ये रुपेश दादा आपण व्यासपीठावर यायचंय. तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. चला विनंती असेल तर मात्र सलामी जोडी आपण लगेच पाठवायची आहे. तर पंच आपण मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. स्कोरलेक पंच पाहतोय आपण गोकुळ दादा पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूर्यकांत मोरे सर आपण चला मैदानाच्या आतमध्ये. अ, 30 चेंडूमध्ये 25 धावाचं टार्गेट आहे. आणि इथं मात्र जर पाहिलं आपण जयमाला ट्रान्सपोर्ट संघासमोर खरं तर आव्हान म्हणता येणार नाही, पण अशा स्थितीमध्ये ज्या प्रकारे पाहतोय आपण दव निर्णायक ठरेल काय सामन्यासाठी. कारण की मी तर म्हणेन की राहुल भोईर 5 किंवा 6 षटकामध्ये दवाचा तुम्हाला उचित फायदा नसतोय, कारण की T20 किंवा वन डे क्रिकेटमध्ये दवाचा इफेक्ट पडू शकतोय. पण इथं आता 5 षटकामध्ये जर पाहिलं आपण कुठल्या प्रकारे गवत दिसत नाही जास्त प्रमाणे या मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच प्रकारे आउटफील्डला सुद्धा चांगली आहे. आणि त्याचबरोबर 5 षटकामध्ये 25 धावाचा टार्गेट हा एक कठीण आव्हान बनेल काय जयमाला ट्रान्सपोर्ट संघासाठी. सूर्यकांत मोरे सर आपण लगेच मैदानावर ताबा घ्यायचा आहे. सर्वात जुने पंच म्हणून ज्याची ओळख आहे सूर्यकांत मोरे सर. पाहतोय आपण अजून हिट आहे आणि फिट आहे, कारण की रोजचा व्यायाम त्यांचा एक जमेची बाजू आहे. आणि त्यांनी माहिती दिली की सकाळी ठीक 4 वाजता उठून मी थोडंसं वॉकिंग करतोय, आणि त्याचा परिणाम पाहतोय की मोरे सर खूप हिट आणि फिट आहेत. व्यापीठावर पाहू शकता आपण सन्माननीय विनोद दादा यांना सुद्धा, कारण की प्रत्येक कालेर गावांचं जर व्यक्तिमत्व पाहिलं आपण खूप लाखमोलाचं सहकार्य मिळतोय. आणि कालेर गाव जर म्हटलं खेळाच्या बाबतीत, मी काल पण उल्लेख केला होता राहुल की कबड्डीच्या टुर्नामेंट इथं मात्र खूप मोठे मोठे होतात. नुकतंच आपण पाहिलं होतं की कालेर कबड्डी लीग सुद्धा झाली होती. आणि ठीक आमच्या समोर तो मैदान आहे, खूप चांगलं संकल्पना आहे ती. पाहतोय आपण ग्रामपंचायत कालेरच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा करावा, तर हे मित्रमंडळ एवढीच की कालेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिकावं. तर आपण जाऊया या सामन्याकडे. सलामी जोडी विनायक आणि त्याच्या समेत पाहतोय आपण नॉनस्ट्राईकला फलंदाज इथं मात्र असेल संतोष आणि अजय. एका सामन्यात दमदार सुरुवात करून दिली होती, तब्बल 9 विकेटनी सामना जिंकून दिला होता. त्यामध्ये विनायक यांचा खूप मोलाचा वाटा होता. तब्बल 23 धावाची खेळी साकारली होती 7 चेंडूमध्ये. आणि त्याच प्रकारे इथं मात्र पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. संतोष तरे सज्ज होताना संतोष मंदिर अँड टोकाकडनं रेटावर द विकेट. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेली तर मात्र विनायकसाठी पाहू शकता आपण पॉवर प्लेचं हा पहिलं षटक आहे. बॅकवर्ड पॉईंट सोबत पाहतोय आपण कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येते. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर ठीक आमच्या समोर आहे. एक खेळाडू पाहतोय आपण लाँगो बाउंड्रीला, एक खेळाडू आपण पाहतोय की मिड ऑनला. पहिला चेंडू सफल झालाय, अतिशय चांगला हा फटका. चेंडू मात्र फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आलाय पहिल्या चेंडूला दमदार चौकार.
सोने पे सुहागा म्हणतात ना, तुम्हाला जेव्हा पहिला चेंडू डाव्या टीच्या थोडासा बाहेर मिळतोय आणि त्यावर तुम्ही एखादा मोठा फटका खेळतोय, तुमचा आत्मविश्वास दुगणा वाढतोय. त्याचप्रकारे पहिला पण सफल क्रॉस झाला होता आणि एक अप्रतिम लाजवाब चौकार वसूल करतोय. पहिल्या चेंडूवर विनायक डावाची सुरुवात करतोय दिमाकात. सफल झालाय. परत एकदा मोठा प्रहार. यावेळेस पात्र फाईन फटका आहे लागोपाठ. दुसऱ्या चेंडूवर मात्र हा येतोय हा दमदार चौकार. प्रति षटकामागे तुम्हाला 9 धावाची सरासरी अशी माहिती देताना पाहतोय आपण भिवंडी गोल्डन फिंगर ऑफ अल्पेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून. आणि त्याच प्रकारे की प्रति षटकामागे 9 धावाची सरासरी पाहिजेत आणि पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा, म्हणजे सरासरी खूप चांगली आहे. आणि दमदार सुरुवात पाहतोय आपण इथं मात्र जयमाला ट्रान्सपोर्ट संघाची. विनायक आकर्षक उत्कृष्ट ऑलराऊंडर्सचा परफॉर्मन्स करताना या KPL मध्ये पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना फ्रंट लाईन मात्र हा ड्राईव्ह पाहतोय आपण. पण मिडॉनला अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. चांगला निर्णय मी तर म्हणेन विनायक यांचं, कारण की बघितलं की मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडूची इथं मात्र समाप्ती होते. काली प्रीमियर लीग 5वा पर्व पाहतोय आपण. याच पात्रा फटका चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आला या षटकाचा 3रा चौकार. रोखणं कठीण आहे, थांबवणं कठीण आहे. विनायक या फलंदाजाला ज्या प्रकारे संतोष यांच्या पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग इथं मात्र करताना काय सुरेख अफलातून नेत्रदीपक 3 चौकार आतापर्यंत इथं मात्र वसूल करतोय विनायक सलामीचा फलंदाज. व्यक्तिगत जर पाहिलं आपण 3 चौकारांनी 12 या धावसंख्येवर संघाची सुद्धा धावसंख्या पाहतोय आपण आतापर्यंत 12. चौकारचा व्यापारी बनलाय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. लाजवाब विलोभनीय हाय क्वालिटीची फटकेबाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय आपण विनायकच्या माध्यमातून. मला वाटतं की सामन्याचा चेंडू आलेला आहे. सुरेख सुरुवात फलातून ज्या प्रकारे अपेक्षा होती तर मात्र जयमाला ट्रान्सपोर्ट संघाला 25 धावाचं टार्गेट स्वीकारताना मात्र एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहतोय आपण. बिनबाद 12, 3 चौकार. चौकाराचा व्यापारी बनताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये विनायक नावाचा हा सलामीचा फलंदाज. संतोषाला मात्र वापशी करावी लागेल, विकेट प्राप्त करावं लागेल, कारण की ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात करतोय इथं मात्र विनायक. फ्रंट लाईन मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आपल्याच फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सुनेका चांगला चेंडू हाताळलाय. पण मात्र जी सरासरी 9ची होती ती सरासरी मात्र पाहतोय की आपण खूप चांगली आहे. एक चांगली सुरुवात इथं मात्र जयमाला ट्रान्सपोर्ट संघाची. अंतिम फेरीत पोहोचलेला पहिला संघ काय झकास अप्रतिम प्रदर्शन केलं होतं. याच पात्र स्टेप आउट लाजवाब स्टँड अँड डिलेवर आलाय हा अजून एक दमदार चौकार आलाय. आता मात्र पहिल्या षटकामध्ये धमाकेदार 4 लाजवाब चौकारांनी मात्र डावाची सुरुवात. धोक्याची घंटा वाजवली प्रिन्स इंटरप्राइज संघासाठी. इथं मात्र सलामीचा फलंदाज विनायक काय लाजवाब बॅटिंग करताना इथं मात्र आता मात्र मला वाटतं की रिटायर्ड म्हणजे एक चेंडू इथं मात्र गणल्या जाईल. ज्या प्रकारे फलंदाज स्वतः बाहेर निघतोय आणि गावातली टुर्नामेंट आहे काली प्रीमियर लीग म्हणून कुठे संघाला आक्षेप इथं मात्र त्यांनी घेतला नाही. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे कारण की नंतर 2 सामने खेळायचे बाकी. सेमी फायनल आणि अंतिम मेगा फिनाले कालपासून पाहिलं तर आपण लढाई ज्याच्यासाठी सुरू आहे.
कोण बनेल विजेता वर्ष पाचोपात आपण के पी एलचं आणि खूप चांगलं आयोजन यावर्षी प्रथमच पहिला आपण डे आणि नाईटच्या स्वरूपातली के पी एल सर्वच संघाच्या संगणकाने सांगितले की प्रत्येक गावकऱ्यांची इच्छा होती, प्रत्येक खेळाडूची इच्छा होती की के पी एल एकदा नाईटच्या स्वरूपात व्हायला पाहिजेत आणि कालचा तो दिवस उगवला होता. कालसुद्धा खूप चांगले सामने पाहिले आपण. कुठल्या प्रकारे राहुल मी तर म्हणेन की विघ्न निर्माण झाला नाही या के पी एलच्या माध्यमातून. पंचाची भूमिका अतिशय उत्कृष्ट झाली. आयोजक कमिटीचे नियमसुद्धा अतिशय चांगले होते. प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी ते नियम मान्य केले. प्रत्येक संघ मालकाचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की कुठल्या प्रकारे आपण कुठल्याही संघावर आक्षेप घेतला नाही. यालाच म्हणतात एकजुटीनं राहणं आणि गावाचं नाव मोठं करणं. याच पात्र हा चेंडू मात्र ड्राईव्ह करायचा सरळ बॅटनी चेंडू मात्र स्कोर एक पंचा ठीक पाठीमागं जातोय. एकदा पुन्हा दुसऱ्या दिवशी मागणी अतिशय वेगात खाली शेतामध्ये चेंडू गेला होता. चांगला तालमेल आणि टाळ्याने स्वागत केलं जातोय, कौतुक केलं जाते की जिथं एक धाव होती तिथं मात्र दबाव टाकला आणि सहज आरामात दुसरी धाव इथं मात्र पूर्ण करताना पाहतोय. या दोन धावींनी संघात धावसंख्या आता मात्र खूप सपाट्याने पुढे सरकते. तब्बल 1-18 45 धावचं टार्गेट आहे. अजून जर विचार केला आपण जयमाला ट्रान्सपोर्ट संघाकडे अतुल नावाचा वादळ खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे. म्हणजे जी सुरुवात पाहिजे होती जयमाला ट्रान्सपोर्ट संघाला ती सुरुवात इथं मात्र करून देताना विनायक नावाचा फलंदाज पहिल्या षटकामध्ये तुटून पडला होता आणि 4 चौकार त्यांनी पहिल्याच षटकामध्ये वसूल केला होता. P2चं षटक आपण पाहतोय. पॉवर प्ले 2 अप्रतिम अफलातून नेत्रदीपक ऑन द रेचा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही आणि चेंडू इथं मात्र निघून गेलाय. का पाहायचंय की पंचाचा इशारा काय येतोय आणि हा आहे खेळ स्पीड. हा आहे खेळ स्पीड पाहतोय आपण. निश्चित ज्यांच्या माध्यमातून आपण संध्याकाळी उल्लेख केला होता की आज 12च्या नंतर मात्र तुम्हाला जेवणाची उत्तम मेजवानी आहे. आदरणीय देवेंद्र दादा, हरीश दादा आणि त्याच्या समेत योगेश दादा यांच्या माध्यमातून जर कुठलाही खेळाडू किंवा आमचं कुठलाही लाडका प्रेक्षक जर जेवायचं राहिला असेल, प्रेक्षक आमचे प्रेक्षक मायबाप लाडके क्रिकेट रसिक जर आपल्याला जेवण करायचं असेल तर आपण ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे जाऊन जेवण करू शकता. तर मात्र दमदार सुरुवात धमाका पाहतोय आपण. अतिशय उच्च कोटीची बॅटिंग कशाला म्हणतात. खराब क्षेत्ररक्षण जरूर होता पण फटका चांगला होता. याच पता चांगला चेंडू टर्न केलाय. मनगट्टी फटका पाहतोय आपण स्कोरलेग क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय. आता मात्र 23 इथून मात्र 22 धावीची आवश्यकता आहे. अल्पेश आणि राहुल मी तर म्हणेन की ज्या प्रकारे 25 धावचं टार्गेट आहे तो टार्गेट इथं मात्र छोटासा ठरवताना अजून 9 फलंदाज शिल्लक आहेत. असं वाटलं होतं की सर्वात खरी ताकद बॉलिंग लाईनची कुठल्या संघाची असेल ती आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय प्रिन्स इंटरप्राइज संघाची. पण इथं मात्र या खतरनाक अटॅकला मोडीत काढलंय फलंदाजांनी. ज्या प्रकारे धावसंख्या 44 रोखलं 25 धावचं टार्गेट होतं तो चांगल्या तऱ्हेने स्वीकारलाय. यस पात्र हा फटका पाहतोय आपण. मिड ऑनला अतिशय वेगात होता. हा फटका पोहोचेल की नाही शंका आहे पण सुरक्षित पॉपिंग क्रीमध्ये पोहोचलाय फलंदाज. कुलमॅन पंच पाहतोय आपण गोकुळदादा पाटील आणि एक सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतोय आपण अजून तिसरे पंच अंदाज अपना दिनेश नाईक. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. याच पात्रा ड्राईव्ह केलंय पण हवा तसा बॅटच्या पट्ट्या देत नाही. बॅक टू द बॉल थोडंसं संघर्ष पाहायला मिळते, नोकझोक पाहायला मिळते आणि हे क्रिकेटमध्ये व्हायला पाहिजे. तर ज्या प्रकारे चेंडू चांगला टाकला होता आणि बॅक टू द बॉलर खेळून काढला होता, बराच समोर आला होता. गोलंदाज वाटलं की मी जर हिट केला तर क्वचित बाद होऊ शकते पण फ्रंटला आपले पावलं मागे घेतोय आणि सुरक्षित राहतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलक करू तर मात्र 23. आता मात्र 18 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 22 धावीची आवश्यकता आहे. राहुल भोईर मी तर म्हणेन की जर या षटकामध्ये दिलीप पाटील यांनी 1 किंवा 2 विकेट प्राप्त केले आणि 6 धावाच्या आतमध्ये जर खर्च केला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल. गोलंदाज दिलीप पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. साईडाम गोलंदाजी करणारा हा भिवंडीचा लसित मलिंग आहे आणि अशी 2च गोलंदाज आहे भिवंडीमध्ये की ज्यांच्या माध्यमातून आपण साईडाम गोलंदाजीची अतिशय चांगली पाहतोय. एक तर गावदी स्पोर्ट अंजूर संघाचा अजित डाकी, त्यानंतर मात्र बंद्रामोती कालेर संघाचा तो म्हणजे दिलीप पाटील यांच्यावर खूप नजर असेल या सामन्याचं.
तोच दिलीप ज्यांनी बॅटिंग अतिशय सुरेख केली होती. जेव्हा असं वाटलं होतं की हा संघ कमीत कमी 35च्या आतमध्ये रोखला जाईल काय, पण त्याच्या बॅटमधून का होईना एक छोटीशी का होईना पण एक चांगली त्यांनी खेळी साकार संघाने. थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. नो डाऊट किंग ऑफ टेलिकास्ट आणि खूप एन्जॉय करताना अल्पेश आणि राहुल कॉमेंट्री बॉक्समध्ये. इनका तो अंदाज अपना ही अपना है. लगे रहो. आयुष्यामध्ये मित्रांनो आपण पृथ्वीवर आलो. ही पृथ्वी आपल्या कोणाच्याच बापाची नाही आहे. पाहुणे आलोत, कोणी 60 वर्षासाठी, कोणी 50 वर्षासाठी, कोणी 2 महिन्यासाठी. हे आयुष्य आहे. या आयुष्य असा जगा की सर्वांसोबत आनंदित राहा, सर्वांना समान वागणूक द्या. कारण की पाहतोय जगामध्ये विनाशकारी कडे चाललं आहे. पण वेळेचा भान ठेवायचं आहे. वेळ चर्चा करण्यासाठी आमच्याकडे नाही आहे, वेळेचं भान ठेवायचं आहे. आणि भिवंडी टेनिस क्रिकेट खूप फुल एन्जॉय असतो. प्रथमेश दादा पाहतोय आपण सातत्याने. आणि एवढा टेनिस क्रिकेट मी तर म्हणेन की ऑल जगात कुठं नसेल. ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटला लोकप्रियता मिळाली, यामध्ये प्रिन्स मोईज, प्रत्येक पंच असो, खेळाडू असो, संघमालक असो, स्पॉन्सर असो, या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे. सज्ज होताना याच पात्र ड्राईव्ह केलाय. पाहतोय छोट्या बॅटचा वापर केला होता. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी इथं मात्र नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल. चांगली सुरुवात दिलीप पाटील करतोय. पहिल्या चेंडूवर फक्त एकच सिंगल खर्च करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 24. सामना जर इथं मात्र प्रिन्स इंटरप्राइज संघाला जिंकायचा असेल तर तुम्हाला विकेट घ्यावं लागेल. विकेट जर प्राप्त केला नाही तर मात्र तुम्ही सामना जिंकू शकणार नाही. विकेट घेणं आणि मानसिक दबाव टाकणं या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक अंतरामध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. आणि तो विकेट घेईल का, ही जी पार्टनरशिप आहे पुढे चालली, या पार्टनरशिपला इथं ब्रेक थ्रू लावेल का, गतिरोधक लावेल काय विकेटमध्ये. ओहो, या स्पर्धा ड्राईव्ह केलंय. विनायक मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं केलं. अतिशय वेगात दुसरी धाव इथं मात्र कंप्लीट. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे कौतुक करावं लागले तर मात्र जयमाला ट्रान्सपोर्टर संघाचं साखळी फेरीमध्ये परफॉर्मन्स करता होता याला महत्त्व नाही आहे. पण महत्त्व कुठे आहे तुम्हाला, ज्या प्रकारे तुम्ही पुढच्या पाडावामध्ये प्रवेश केला आहे त्या पाडावामध्ये तुमच्या संघाची कामगिरी कशी आहे या गोष्टीला या संघनायकांनी महत्त्व दिलं. म्हणून हा संघ या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत आहे या संघाची. पण अजून सामना संपला नाही आहे. एखादा विकेट या क्षणी जर प्राप्त केला तर मात्र पलटून वार करू शकतोय प्रिन्स इंटरप्राइज या संघ. पण मात्र शेवटी क्रिकेट आहे. दो जिता वही सिकंदर. कोण सिकंदर बनेल या सामन्यात. सामना आतापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये नाही आहे. विकेट जर प्राप्त केला तर सामना रंगतदार रोमांचक स्थितीकडे जाईल. ओहो, याच पात्र चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र पॉईंट क्षेत्राकडे गेला होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. ती पाहतोय आपण 27. निश्चित जे कोणी आमचे लाडके क्रिकेट रसिक क्रिकेटपटू जे कोणी जेवायचे राहिले असेल तर आपण निश्चित जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. निश्चित जे कोणी जेवायचं राहिले करून घ्यायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज दिलीप. चांगला चेंडू होता. तेवढं छान असा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. डीप मिड आपण चेंडू लॉंग ऑफ कडे जातोय. तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना या एका धावनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते पाहतोय आपण 28. गोलंदाज सज्ज होताना परत दिलीप. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. पण विकेटची प्रतीक्षा अजून संपलेली नाहीये. विकेट प्राप्त करावं लागेल. विनायक मात्र अतिशय चांगली A1 क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र करताना पाहतोय आपण. 45 धावचं टार्गेट आहे. 30 षटक प्रगतीपथावर दिलीप पाटील मारा करतोय. चांगला चेंडू होता. फ्रंट लाईन मात्र छोट्या बॅटचा वापर केलाय. पुश केल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरकडे अतिशय वेगात थ्रो जातोय. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट इथं मात्र धावच्या स्वरूपात प्राप्त होते.
धावसंख्या 29. अजून तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीकडे कोण ते पाहायचं आहे. दुसऱ्या विकेटचं पतन पाहते संदीप आणि विनायक या जोडीमध्ये चांगली पार्टनरशिप. धावसंख्या पाहते आपण 29 आहे. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता असेल. या स्पर्धेसाठी खूप लाखमोलाचं सहकार्य मिळालं आहे. प्रत्येक मॅन ऑफ मॅच मॅक्स प्रोटीन हा गिफ्ट हॅम्पर ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. कैलासवासी तुकाराम गोपाल शिलार यांच्या स्मरणार्थ आदरणीय त्याचे चिरंजीव योगेश शेलार साहेब यांच्या माध्यमातून योगेश दादा मी आपलं मनापासून अभिनंदन करतोय. ज्या प्रकारे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप लाखमोलाचं सहकार्य केलं आहे. निश्चित परत आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना संधी असेल की आपण क्रिकेट रसिक जे आहेत त्यांना सुद्धा जेवायची आहे. आमचे मिथुन दादा वारंवार आम्हाला माहिती देतात की जेवण करून घ्या. याच पात्रा फटका पाहतोय आपण हवेत आहे. प्रयत्न चांगला होता. इथं मात्र निश्चित धावा वाचवल्या. फक्त एक सिंगल चांगलं षटक इथं मात्र समाप्त केलं. आता मात्र सामना अजून संपला नाहीये कारण की पाहतोय की आपण इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 15 असं समीकरण इथं मात्र सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल पण सामना दिलीप पाटील यांनी का होईना आपण कुठंतरी सामन्यात रंगत निर्माण केली. कुठंतरी सामना रोमांचक स्थितीमध्ये आणून ठेवलंय पण इथून मात्र सामना संपला नाहीये. हा षटक मात्र दोन्ही संघासाठी खूप निर्णायक ठरेल कारण की खेळपट्टीवर दोन्ही दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहतोय आपण अतुल आणि विनायक मात्र पहिल्या चेंडूपासून सेट झालेला आहे. चेंडू टेनिसने फुटबॉल दिसतोय पण नवीन फलंदाज आलेला तो अतुल कशा प्रकारे अतुलने बॅटिंग करतोय पाहायचं आहे. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. 12 चेंडूमध्ये 15 धावाची आवश्यकता आहे. चर्चा कमी करा आपण कारण की अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. 12 चेंडू 15 असं समीकरण इथून मात्र सामना जिंकण्यासाठी जयमाला ट्रान्सपोर्टर संघाला व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. मंदिर एंड्या टोकाकडनं नाही तर मोंडोरा एंड्या टोकाकडनं पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होईल. चर्चा कमी करा आपण. चला विनंतीशीर आपल्याला भाविक येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि व्यक्तिगत स्वतःचं कोट्यातला शेवटचा आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक. भाविक यांच्यावर पूर्णपणे निर्भर असेल की कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तिकट मारा करावं लागेल आणि लेंथ लाईन अचूक टप्प्यावर ठेवावी लागेल. भाविक यांनी पहिल्या षटकामध्ये त्याच्या अतिशय प्रतिम कामगिरी केली होती. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. चला आपण वेळ कमी घ्या. धावसंख्या पद्धती आपण धावपल करतो मात्र 30 आहे. सज्ज होताना गोलंदाज भाविक आपण वेळेचं भान ठेवायचे. चला विनंतीशील. भाविकचा पहिला चेंडू ड्राईव्ह केले. प्रयत्न खूप चांगला केला होता. चेंडू मात्र मिड ऑफला ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. जीवाची रान न करता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31. 11 चेंडू 14 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी इथं मात्र पाहतोय आपण. सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काही षटकामध्ये गोलंदाज भाविक. पूर्णपणे जबाबदारी दिली प्रिन्स एंटरप्राइज संघाचा संगणक यांनी भाविक यांच्यावर आणि त्यावर मात्र खरा उतरेल काय. 11 चेंडू 14 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेची मागणी तर मात्र करेल काय अतुल पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इथं मात्र भाविकच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 2 सिंगल खर्च करतोय आणि हळूहळू का होईना पण सामना एक निर्णायक क्षणाकडे नेताना पाहतोय आपण.
भाविक विकेट मात्र इथं प्राप्त करावं लागेल, कारण की अतुल आणि विनायक ही कशी जोडी आहे, कधी पण आक्रमण करू शकतो आणि संघाला विजय मिळवून देते. या जोडीमधून जर एखादा फलंदाज बाद केलाय तर मात्र प्रिन्स इंटरप्राइज संघ पलटून वार करेल, अंतिम षटकापर्यंत सामना घेऊन जाईल गोलंदाज. याच पाता कट करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मार्गे आता मात्र नॉनस्टॉप कडे निघून गेलाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा नशिबाचा चौकार. आता मात्र समीकरण सोपं आहे. तुमचं क्षेत्ररक्षण तुम्हाला हाय क्वालिटीचं करावं लागेल आणि फक्त बॅटिंग आणि बॉलिंगसुद्धा क्रिकेटमध्ये अनिवार्य नसते. तुमचं क्षेत्ररक्षण किती हाय क्वालिटीचं आहे या गोष्टीचा तुम्ही विचार करावा. पण जगामध्ये एक असं संघ पाहिला मी विश्वकप जिंकता आला नाही, तो म्हणजे आफ्रिका संघ. याच पाता कट केलाय, चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात सरकते, चांगलं क्षेत्ररक्षण, कव्हर बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत मात्र या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय फलंदाज विनायक. कौतुक करावं लागेल. वय 40 पेक्षा जास्त आहे पण काय कमाल आणि धमाल परफॉर्मन्स करताना पाहतोय आपण. आता मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते ती पाहतोय आपण 38. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 चेंडूंनी 7 धावेची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे झुकताना इथं मात्र चला आपण वेळेचं बांध ठेवायचं आहे. जर अनफिट असेल तर आपण रिटायर होऊ शकता, पण वेळेला आपण महत्त्व द्या. म्हणजे दोन्ही पंच आपल्याला सूचना करतायत. पहिली वॉर्निंग इथं मात्र 7 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे आपण प्रिन्स इंटरप्राइज संघाचं साखळी फेरीमध्ये काय परफॉर्मन्स होतं, निश्चित म्हणता येईल की हाय क्वालिटीचा परफॉर्मन्स होता आणि दुपारपर्यंत असं वाटत होतं 4 वाजेपर्यंत की दावेदार आहे, पण इथं मात्र दावेदारी पेश करता आली नाही. आणि कालच्या दिवसाचा विचार की आपण जयमाला ट्रान्सपोर्ट संघासाठी तो दिवस काळा होता, कारण की सलग 3 सामने गमावल्यानंतर मात्र कमबॅक केलं आणि कमबॅक करणारा संघ महान असतोय. कौतुक करावं लागेल इथं मात्र. यशपाता टॅप केलंय, चांगला फटका आहे, छोट्या बॅटचा वापर केला होता पण इथे मात्र थोडंसं अनफिट आहे, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र विनायक कंप्लीट करेल. माहीत आहे विनायकची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे, पण आता मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. एकच म्हणावं लागेल की अतुल हा सामना किती चेंडूमध्ये फिनिश करेल. चला आपण वेळेचा बांधे होते. सामना जिंकण्यासाठी अजून मला वाटते की 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 धावेची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त. सज्ज होताना राईट मध्ये विकेट. यावेळेस पात्र चांगला फटका आहे, खाली क्षेत्रामध्ये पाहतोय आपण. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान अतुल मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकारतोय. चांगला निर्णय मी म्हणेन विनायक यांचं. फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्याला आपण जास्त आता विचार विनिमय करू नका, कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. 1:30 होत आलेले आहेत, म्हणजे कालचाच वेळ आपल्याला होईल. यानंतर दुसरा सेमीफायनल पाहतोय आपण. स्वयं एंटरप्राइजेस विपक्ष चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघासोबत फाईट पाहायला मिळेल.
चला वेळेचा बाण ठेवायचे, सातत्याने विनंती करतो आपल्याला, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. चमत्कारिक बॉलिंग इथं मात्र करावी लागेल. अटॅक तुम्हाला चांगला करावं लागेल. संगणक प्रणय येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. संगणक प्रणय, राजन पाटील पाहतोय आपण, दिलीप सारखे दिग्गज या संघाकडे. आणि काल आणि आज 4 संध्याकाळ वाजेपर्यंत या संघाचं हाय क्वालिटीचं प्रदर्शन होतं. पण या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये संघ असं वाटते की पराभवाच्या छायाकडे जाताना आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय, संगणक सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. चला आपण इथं मात्र आता कुठल्याही क्षणी तुम्हाला पहिली वॉर्निंग मिळू शकते पंचाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे आपण वेळ इथं मात्र जास्त घेत आहेत. 6 चेंडू 4, चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिला चेंडू खाली क्षेत्रामध्ये लाजवाब लेट कट पाहिला आपण आणि विनायकच्या बॅटमधून आलंय विजयी चौकार. तर सामनावीर ठरलाय. खऱ्या अर्थाने दावेदार 2 होते, पण ज्यांनी सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप चांगलं योगदान दिलं ऑलराऊंडर परत ठरलाय सामनावीर, तो म्हणजे विनायक. संघासाठी 23 धावा नाबाद आणि 2 विकेट. एका चांगली 33 धावाची एका चांगली खेळी साकारली. 25 धावाचं टार्गेट होतं आणि त्यामधून जर पाहिलं आपण तब्बल 33 धावा त्यांच्या नावावर. आणि चांगलं झेल ज्यांनी टिपले तो म्हणजे अक्षय, आपण सुद्धा यायचं आहे. तर मॅडमचा पुरस्कार आपण मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. पाहतोय आपण विनायक लागोपाठ मला वाटते की हॅट्रिक साजरी केलेली आहे मॅडम मॅचची. अफलातून कामगिरी. राजन याला बाद केल्यामुळे 500 रुपये रोख रक्कम प्रसाद पाटील तर्फे देण्यात आलेले आहे. आणि पाहतोय आपण मॅडम मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मात्र विनायक राहुल भोईर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबा घ्यायचा आहे. समालोचक राहुल भोईर, आवाज येत असेल तर आपण या. तर पाहतोय आपण इथे मात्र मॅडमचा पुरस्कार स्वीकारताना खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण, अतिशय हाय क्वालिटीचं प्रदर्शन पाहिलं आपण. आणि अक्षय आपण यायचं आहे. आणि पाहतोय आपण मिथुनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे मिथुनदादाचं. तर खूप खूप शुभेच्छा. तर टॉस होईल, टॉस बॉक्समध्ये सेमीफायनलचा हा दुसरा सामना असेल. स्वयं एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आपण लगेच या. आणि जयमाला ट्रान्सपोर्ट संघाचा कर्णधार आपण लगेच त्वरित या टॉस करण्यासाठी, कारण की वेळ कमी आपल्याजवळ. स्वयं एंटरप्राइजेस संघाचा संगणक या लगेच आपण विनंतीशील आपल्याला की आपण सुद्धा यायचं आहे टॉस करण्यासाठी.